गुरुजी, आपण आज निवृत्त झालात, पण मुलांची जिद्द वाढवण्यासाठी शाळेत येत राहा. आपल्यासारखे शिक्षक लाभणं हे आम्हा शिक्षकांचं भाग्यच आहे. तरी आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीनं आम्ही आपला सत्कार करू इच्छितो. त्याचा स्वीकार करावा. हे एक मंदिर आहे. या मंदिराला मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. या शाळेने मला खूप काही दिलं. गुरुजी, आ? गुरुजी, हं? मला घ्याल तुमच्या शाळेत? का नाही बेटा? मला पाय नाहीत. पण बेटा, तुला हात आहेत. तू नक्कीच शाळा शिकशील. कारण हाताने जग जिंकता येतं. हं. पण हा जरा दम धर. आलं आलं आलं. अरे ये की जरा पटकन ये. आलं आलं आलं. हा ए चला रे, ये पटापट करा चला. हा हा आलो आलो. ए डॉक्टर पटेल आहेत का बघा रे. हा 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 गा जरा दम धर जरा. दम धर पोरी, जरा दम धर बघ. सगळ्यांनी बाहेर थांबा. बाहेर थांबा सगळ्यांनी. चला. हा तुम्ही व्हा इकडे. जा तिकडे. इथे सकुबाईचे नातेवाईक कोण आहेत? हा हा मी आहे. हा बोला काय त्यांची झालं. डिलिव्हरी झालेली आहे. हा मुलगा झालाय त्यांना. मुलगा झाला. ए मुलगा झाला रे. पण पाटील साहेब, काय एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही लवकरात लवकर त्यांच्या नवऱ्याला बोलून घ्या. नवरा कशाला पाहिजे. म्या बा हाय पोरीचा. मला सांग की. पहिलं मुलाच्या वडिलांना बोलवा. अरे मी तुम्हाला सांगू शकत नाही. मला सांगू शकत नाही म्हणजे. ऐका तर. हा बोला पाटील. जणांनी जा ना. होय माझ्या जावयाला घेऊन या. होय होय पाटील. ए चल रे चल लवकर. डॉक्टर पटेल कुठं आहेत. ते त्यांच्या केबिन मध्ये. केबिन मध्ये आहेत काय. ओ भाऊ नामदेवराव कुठं राहते. ते काय तिकडं. ओ नाम्या काका, काय रे नानू, काय झालं. तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय. मला हा. भाऊजी अरे भाऊजी दवाखान्यात ना आलोय. पाटील साहेबांनी पाठवलंय मला. काय झालं. सकुताईला मुलगा झालाय. मुलगा. हा अरे माझ्या सकुला मुलगा झाला. हो. ए नानू, अरे बरं झालं तू चांगली बातमी घेऊन आला रे बाबा. बाबा मला मुलगा झाला. आता तू या बावलीशी खेळ हा? जा. नाम्या काका, हिला दोन हातच नाही, हिचा काय उपयोग. अरे असं काय करतोस. आता तुझी काकी बावली आणल त्या जिवंत बावलीशी खेळायचं बरं का. ओ पाहुणं चला 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 चला. चला चला चला. ओ डॉक्टर पटेल. पाटील या ना या. बसा ना. तुमचा डॉक्टर जे म्हणला ते खरं आहे का. होय. आता मोर काय करायचं. माझ्या पोरीला नवसाचं पोर झालं हो. 10 वर्षानंतर तिची कोस सुजवली. तिला पोर झालं ते असं. दैवानं काय खेळ मांडलाय ह्यो आमच्या बरोबर. मारून टाका. पाटील
मारून टाका त्याला. मोर काय करायचं ते म्या बघतो. मारून टाका. पाटील, तुम्ही आमचे चांगले मित्र आहात हे खरं आहे. तुमचं दुःखही मी समजू शकतो. पण मी एक डॉक्टर आहे, खाटीक नाही. लोक आमच्याबद्दल काय विचार करतात, देवानंतर ते आम्हाला मानतात. आणि तुम्ही एका लेकराला मारायला सांगताय मला. मग काय? जर ही गोष्ट तुम्हाला न सांगता तुमच्या मुलीच्या कानावर घातली असती तर? हे बघा, चिडू नका. तो आजारी आहे, त्याला काचेच्या पेटीत ठेवलाय, नाहीतर तो जगण्याची शक्यता नाही असं काहीतरी सांगा. मोरला मी बघतो ना. तुम्हाला माझ्या दोस्तीची आण आहे, एवढं करत. ए सकू, ए पोरी सकू, कशी आहेस तू? बरी आहेस ना? हा? मी बरी आहे. हा. पण हे लोक माझं लेख का माझ्याकडे देत नाहीत. आवाज सकाळपासून माझ्या लेकराची वाट बघते. माझं बाळ बरं आहे ना? अगं तेच तर सांगाय आलोय तुला. काळजावर दगड ठेव, मन घट कर तुझं. तुझं बाळ आजारी आहे. डॉक्टर म्हणतात त्याच्या जगण्याची काही शक्यता नाही. मी जावयाना सांगावा धाडलाय. ते आले की त्यांच्या बी कानावर ही गोष्ट घाल. नाही, असं काय बी वंगाळ बोलू नका बाबा. माझं लेकरू मला एकदा दावा, फक्त एकदा दावा. अगं मला नाही वाटत का तुला दावायला. मला नाही वाटत, पण त्याला काचेच्या पेटीत ठेवलाय. जास्त वेळ नाही काढणार ते. अरे रडू नका ग. तुझं नशीब खोटं आहे, नशीब खोटं आहे. तुझ्या नशिबातच हे आहे. असं काय बी होणार नाही. अगं पण मी सकाळपासून ओरडते. सखो, हे बघ, जावं आले. काय झालं हिला? अगं हे सखो रडती का? अरे मामा काय झालं? हा? काय झालं सांगा ना. अरे काय झालं? आपलं बाळ कुठे आहे? हे अगं बोल की. पाटील साहेब, मामा, आलो. अगं काय झालंय काय? हा? अगं सांग ना काय झालंय? पाटील साहेब, काय? मला असं वाटतं त्या मुलाला जगवलं तरी तो मेल्यासारखंच. त्यापेक्षा इंजेक्ट करून मारून टाका त्याला. आणि बघा, म्हणजे विचार करा आणि मग निर्णय घ्या. ए अरे आम्हाला कोणी काय सांगणार आहे का नाही? अरे आमचं बाळ कुठं आहे? कारण अशा मुलांचा भविष्यकाळ खूप खराब असतो. हॉस्पिटल डोक्यावर घे ना. आग लावी सगळ्याला. अरे ये कशा पायी बॉम्ब करतोयस? कशा पायी आग लावतोय ह्या सगळ्या हॉस्पिटलला? अहो, अरे माझं तुझं बाळ- पोरगा आजारी आहे, तेच सांगतोय तो डॉक्टर. ते जिवंतपणी मेलेलं बरं. काय? त्याला जगवण्यात काही अर्थ नाही. लय सिरियस आहे ते. माझं बाळ मला काय आता चाललंय? आणून द्या. काय चाललंय तिकडे? आता हे कशाला आलं इथे? माझं ओ बाई, बाळ. काय चाललंय? तुम्ही जरा शांत व्हा. तुम्ही जरा पाणी द्या त्यांना. अहो, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, काय झालं हो माझ्या बाळाला? हे म्हणतायत त्याचं काही खरं नाही म्हणून. तुमचं बाळ अगदी सुखरूप आहे. काय बोलताय? नर्स, येस त्यांच्या बाळाला घेऊन या जरा. हो अहो पण डॉक्टर पाटील, तुम्ही शांत माझं- बसा. आणि हे बघा नामदेवराव, तुम्ही काही काळजी करू नका. हं? आणि तुमचे सासरे सांगतायत ना, तेही अगदी बरोबर आहे. हा तेच बोला त्यांना. कारण कुठलाही जरी आजार नसला ना, तरी अशा मुलांना वाढवणं मोठ्या जिकिरीचं काम असतं. म्हणजे हे घ्या. माझं बाळ, माझं बाळ. बाबा, तुम्ही माझ्याशी खोटं बोलला. सकू, अहो, पोटच्या पोरीच्या लेकराला तुम्ही मारायला निघाला. अगं अहो, तुम्ही एका आईचं आई पण नष्ट करायला निघाला होता. एवढं खोटं कशापायी बोलला माझ्याशी? सखो, तुमच्या घरी येत जात नव्हते ना, तेच बरं होतं. अहो, तुम्ही बाद आहात का खवीस? माझ्या लेकराचा जीव घ्यायला निघालात. असले बापाचं तोंड मी बघायचं नाही मला. चालतं व्हा इथून. पुन्हा कधी तुमचं तोंड दाखवू नका. काय म्हणलीस?
म्या खोटं बोललो? तू माझ्या घरला येत नव्हतीस तेच बरं होत. आता म्या काय सांगतो ते ऐक. आता तुमचं तोंड सोडा. अरे तुमच्या वाऱ्याला बी उभा राहणार नाही मी. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वक्ताला तुमचा जेव्हा बरा वाईट होईल ना, तेव्हा तुमच्या या पोराला तुम्ही जिवंतपणी का मारलं नाही असा पश्चाताप नाही झाला तर बघा. अरे हा शांताराम पाटलाचा सबूत आहे. काय ए ए ए अगं कशाला बोलीस त्यांना? हा, रागावून गेले ना ते? हा, असं नाही बोलायचं. डॉक्टर साहेब, काय झालंय ओ बाळाला? हो नर्स, बाळाचे कपडे काढा. हो हो द्या. नाही मला नको. नाही मला नको. मला नको असलं बाळ. मला नको असलं बाळ. मारून टाका. मारून टाका त्याला. मारून टाका. काय करतेस? अगं ए सकू, ए सकू, 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 ए सकू. डॉक्टर साहेब, अहो मी काय करू? हिला सांभाळू की बाळाला? डॉक्टर साहेब, तुम्ही म्हणाला तेच खरं आहे. या मुलाला लहानाचं मोठं करणं लय कठीण आहे हो. म्हणून मी एक निर्णय घेतलाय. निर्णय? कसला निर्णय? बघा म्हणजे हे पोर आता पदरात पडलंय, ते नवसासायाचं आहे. देव न करू पण दुसरं एखादं मूल जर पदरात पडलं तर मग त्याच्याकडे दुर्लक्ष होईल ना. म्हणून मग म्या नसबंदी करायचा निर्णय घेतलाय. काय? वा नामदेवराव, तुम्ही फार मोठा धाडसी निर्णय घेतलाय आणि या निर्णयासाठी तुमचं कौतुकच करायला हवं. बर, आपली फी किती झाली साहेब? नाही हो, फी कसली? अहो अहो अशा धाडसी वडिलांकडनं मी जर फी घेतली ना तर माझ्या पेशाशी मी अप्रामाणिकपणा केल्यासारखं होईल. पण हे डॉक्टर बघा, तुम्ही 1-2 दिवसात या, आपण ऑपरेशन करून घेऊ. बर बर. आणि हो, तुमचा मुलगा एरवी नॉर्मल आहे. हां, फक्त तुमच्या बायकोला मानसिक धक्का बसलाय. होय हो, त्यांची काळजी घ्यायला हवी. ते बी आहेच. येतो. चला. आनंद झालाय मुलाच्या बापा जो बाला जो रे जो. आनंद झालाय मुलाच्या बापा. समधे आया बाया जमल्यात. समधी तयारी केली. धर बाळाला धर. ए सकू, अगं असं काय करतीस? घे की बाळाला. घे चल. पाचव्या दिवशी आली पाचवी जमल्या त्या आया ग बाया बाळाच्या आईची होटी भरावा जो बाळा जो रे जो. बाळाच्या आईची होटी भरावा जो बाळा जो रे जो. साया दिवशी सटीच केलं यासाठी नी एडीला वाडा ताने गाईला वासरू सडा जो बाळा जो रे जो. ताने गाईला वासरू सडा जो बाळा जो रे जो. बाई ग, असलं कसलं जन्माला घातलं पोर? जन्माला आले असते नग दिले असते तर बरं झालं असतं. अव मनी नाही भाव आणि देवा मला पाव म्हणतात की हेच किती. असलं कार्ट जन्माला आलं तेव्हाच मानायला लग्न पाहिजे होतं. कसं काय असं झालं? कुठं ग बाय पाप केलं होतं हे मूल तुझ्या नशिबाला आले. याला काय करायचं आता?
ए सखू, हे बघ, या बायकांचं काय बी मनावर घेऊ नकस. आज त्या तुला म्हणतायत पोराला नख लाव, पण 9 महिने पोराला वाढवलेस तू पोटात. हा, त्यांना काय होते वांजुटीला म्हणायला. हे बघ, तू काय बी मनावर घेऊ नकस, मी आहे ना. अगं, देवानं हे पोर दिलंय, आता तोच बघल त्याचं काय करायचं ते. अगं, मला वाटतं पोराला भूक लागली, जरा त्याला पाज ना. ये घे, त्याला पाज. मी हा तुम्हाला सांगून ठेवते, मी हा त्याला दूध पाजणार नाही. अगं, असं काय करतेस. अगं, मला त्याचं तोंड बी बघायचं नाही. ए सकू, असं नका करूस. माझं पोरगं नाही आहे ते. तुम्ही जा इथून, घेऊन जा त्याला इथून. असलं पोरगं जन्माला येण्यापर्यंत मी वांजोटी बरी होते. ही बघ आली, असं थोटकं जन्माला घालण्यापरीस वांजोटी होती तीच बरी होतीस. पोर जन्माला आला आणि आयशीला आजारी पडला. तुम्हाला सांगते, देवाचा कोप आहे यो कोप. नाहीतर काय, नाहीतर असलं थोटकं पोरगा जन्माला आलं असतं. मेली पांढऱ्या पायाची. जा, चालती हो इथून. सखू, ए सखू, काय गे ए सखू, अशी का बसलीस आणि रडतीस कशा पायी. मारून टाका त्या दळभद्र्याला. अगं, असं काय बोलतीस. गावात कुठं तोंड दाखवायला बी जागा उरली नाही. हाडावर पाणी आणायला गेले तर तिथं मी पाया घालून पाडून बोलते. हे बघ सखू, आता सत्य आपल्याला लपवता येते थोडीच, आणि कोणाकोणाचं तोंड धरणार का आपण. हा, सांग ना. आता तुझी तब्येत बरी नाही, मी म्हणलो होतो तू बाहेर जाऊ नका म्हणून. आराम कर घरात, कशाला गेलीस बाहेर. हे बघ, पाणी म्या भरेल, बाजारातनं जे काय आणायचं आहे ते म्या आणीन, पण तू बाहेर जाऊ नको बाई. आराम कर आणि असा राग करू नको ग. ये सखू, माझं ए सखू, पोर रडतंय, त्याला पाज ना. मी त्याला पासणार नाही. अगं, असं काय मी करतेस. वांजोटी आहे. आलो 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 बाळा, आलो. ताई, जरा दूध मिळेल का. नाही नाही, आमच्याकडे दूध मिळत नाही. जा तुम्ही. काय पाहिजे. ताई, जरा दूध पाहिजे होतं. दूध नाही आमच्याकडं. अहो, पण थोडंच. अजय, दूध मिळेल का. दूध नाही बाबा आमच्याकडं. थोडस तरी नाही, पोरगं तुझी बायको उपाशी. का पाहिजेत नाही मुलाला. आता काय सांगू, माहित आहे तुम्हाला. नाही आमच्याकडे. बरं. सखू, सखू, अगं, मी गावात लय फिरलो बघ दुधासाठी. पोराला पाहिजे म्हणून ग, पण कुणीच दूध दिलं नाही. आणि तिथल्या आयाबाया म्हणत होत्या तिला पाजायला काय झालं. म्हटलं तिला बरं नाही, ताप आलाय. तर म्हणत होत्या बाईनं असं अंगावर दूध ठेवू नये, ते बाळाला तरी पाजलं पाहिजे, नाहीतर काढून तरी टाकलं पाहिजे, नाहीतर त्याच्या गाठी होत्यात म्हण, आणि मग ताप जास्ती येतो, असं बायका म्हणत होत्या. मी काय म्हणतो, बाळाला पाजत नाही ना, नको पाजू, पण हे घे, या वाटीत दूध काढून टाक, आणि तुला पाहिजे तर तू टाक, नाही तर मी नेऊन टाकतो बघ, म्हणजे तुला बरं वाटावं म्हणून सांगतोय. आता तू निर्णय घे, काय तू. काय करू. हे म्हणताय ते बी बरोबर आहे, आणि कालपासनं माझ्या छातीत बी लई दुखतंय. काही
बी समजून असं झालंय. हा आलू. हा दे, नेऊन टाकतो, बरं वाटेल तुला. आव काय करताय? काय ग, गुलाब लावतेस का? आपल्याकडे नाही तोय. आव हे काय साधं सुद्धा गुलाब नाही, मग आपले प्रेमाचं प्रतीक आहे. वय तुम्हासनी आठवतंय काय? तुम्ही मला मागणी घालायला आला होता ना, तेव्हा एवढंच होतं. आणि आता बघा एवढं मोठं झालंय. आपल्या प्रेमावानी आपलं प्रेम जसं वाढतंय तसं हे बी वाढतंय, आहे ना? पण हे बी शेवटी माझ्या वाणीच आहे. हा? म्हणजे ग वानझोट. याला फूल नाही आणि मला मूल नाही. काय गे? अग मला कळलं तू का दचकलीस ते. तुला गुलाबाची आठवण आली ना? अगं तुझ्या गुलाबाला खरंच फुल आलंय. वय पण म्या ते दडवून ठेवलंय तुझ्यापासनं. रागावू नको, तुला आणून धावतो. हे बघ, हे बघ, हे बघ की. अगं खरंच फुल आलंय. आता ते खरं. ए अगं ए सखो, असं काय करते सखो? अगं आज आपल्या पोराचं बारसं आहे, त्याचं नाव काय ठेवायचं ते तरी सांग सखो. अरे अरे थांब थांब. अरे रडू नका, रडू नका. आज तुझं नाव ठेवायचंय बाळा. घे घे घे. हा जरा साखरेचं कण तरी खा. हा अरे पण तुझ्या बारशाला कोणच येणार नाही रे. समद गाव तुझ्यावर रागावलाय ना रे बाळा. सखू, ए सखू, काय झालं ग? ए सखू, काय झालं ग? हे घे. हवं काय नाही, थोडी चक्कर येते इतकंच. तुम्ही काळजी करू नका आणि तुमची बडबड पण करा. बरं, नाही बडबड करत, पण ही साखर घे, धर. साखर? साखर कशा पाहिजे? अगं कशा पाहिजे म्हणजे? आज आपल्या बाळाचं नाव ठेवायचंय. काय गे, असं काय केलीस? हा, जन्माला आल्यापासून त्या बाळाचं तोंड बी बघितलं नाहीस, त्याच्या नावाची साखर तरी खा. तुम्हीच खा आणि तुम्हीच ठेवा त्याचं नाव. आणि रातच्याला समध्या गावाला बोलवा, म्हणजे समधी नाव ठेवायला मोकळी. तुम्हासनी बी तेच हवे ना? हे बघ सखू, तू माझ्या पोराचं तोंड बी बघू नकस, त्याचं काय बी करू नकस. तू आजारी आहेस ना, तू घे तुझी काळजी. म्या बघन माझ्या पोराकडं. हाय माझं पोर दळभद्री, हाय माझं पोर पांढऱ्या पायाचं. म्या त्याला लहानाचं मोठा करीन. हा तू नका बघूस, त्याचा बा समर्थ आहे त्याला लहानाचं मोठा करायला. तू तुझी काळजी घे म्हणजे झालं. अरे ए रडू नको, रडू नको बाळा. अरे मी आहे ना तुझा बा. धर बाळा, धर धर.
त्वाण ग्वाड कर. आणि ही बरं का, तुझं नाव आजपासनं सोपान. उर्र, सोपान. झालं झालं तुझं बारस. सोपान. कोणीतरी पाणी द्या रे. कोणी उठवल काय रे मला. आई गं. आई गं. आई. आवा. आवा. मी काय जगन असं नाही वाटत मला. आवा. तुम्ही काय बोलत का नाही. कोण आहे. तू. अरे तू काय करतोस इथं. आणि तुझा बा कुठे गेला. हे कोणी दिलं. बाबाने. चल जा इथून मुर्द्या. तुझं तोंड बी बघायचं नाही मला. अरे तुझी सावली जरी पडली ना तरी मी आंबरण. अपशकुनी कार्ट कुठलं. चल जा इथून. जातो की नाही. अरे कुत्र्या जा इथून नाही तर काठीन मारीन तुला. जातो की नाही इथून. ए मला खेळायला घ्या ना रे. ए तू काय मध्ये उभे राहिले जा ना. मला खेळायला घ्या ना रे. चल जा नाही. मी पण खेळतो ना तुमच्या. तुला हात नाही तर खेळणार का. मला खेळायला घ्या ना रे. ए चल परत आलास ना तर डोक्यात पॅड घालीन. चल निघितलं जा. काय रे सोपान. गावातली पोरं मला लय घाण घाण बोलतात. हा अपशकुनी असं म्हणतात. थोडक्या म्हणतात. बाबा बाबा गावातली लोक पण माझ्याशी असंच वागतात. पांढरे पायाचं म्हणतात. हे बघ बाबा, आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. हा बोलणाऱ्याचं तोंड धरता येतं का. नाही ना. मग आपण इकडनं ऐकायचं आणि इकडनं सोडून द्यायचं. हा बाबा बाबा काय रे. मी शाळेत जाणाऱ्या पोरांना बघितलं. होय. बर बर. मला बी शाळेत टाका ना. तुला बी शाळेत टाकू. अरे पण मला बी शिकायचंय. वय वय. मी तुम्हाला रोज रोज सांगतो पण तुम्ही लक्षात देत नाही. आपण आता काम करूया. शाळेत जाऊया, मास्तरांना भेटूया, मग काय म्हणतात ते बघूया. बर. बाबा बाबा काय रे. मला लय भूक लागली. चला ना. अरे देवा, या कामाच्या गडबडीत माझ्या ध्यानातच राहिलं नाही. चल चल. अरे देवा. थांब. हा थांब. हा कसं झालंय. हा चांगलं आहे ना. पोटभर खा हा बाबा. सोपाना मला एक सांग. आई तुझ्यावर का चिडली होती र. मी तिला औषध दिलं आणि पाणी दिलं म्हणून. होय. लय चांगलं काम केलं. हा असंच करायचं. हा मदत करायची असते. आता ती चिडते, लक्ष नाही द्यायचं. हा काय कधीतरी ती मायेनं हात फिरवेल तुझ्यावरून. हा बाबा मला गावची पोरं खेळायला नाही घेत. अरे होय, ते लहानपणापासून चाललंय. पण म्या खेळतो ना तुझ्या बरोबर. आता आपण एक काम करूया. तू मोठा झालास ना, आपण क्रिकेट खेळायला सुरुवात करूया. हा म्या तुझ्या बरोबर खेळतो. हा बापून तू मला शाळेत का नाही नेत.
अरे मला पण मी तुला रोज रोज बोलतो पण तू मला नेतच नाही. हा सखू थांब हं. अगं सोपानाला भरवत होतो. बा, आता शी तुझं आली. जेवण. बा मला शी आली. बरं बरं तू 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 जाऊन तिथं थांब, मी आलो. आईला जेवण वाढून येतो बरं का. सखू थांब हं, तुझं जेवण आणतोय मी. अरे देवा. ए ए सखू. बा चड्डी काढ ना. अरे अरे बाबा थांब थांब, मी आलो. धर आलो बाई, र आणा लवकर. आलो ए अरे तोटक्या आला रे. तोटक्या 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 तोटक्या. मला खेळायला नाही घेणार तुम्ही. चल चल निघ, आमच्यात खेळू नको जा. आमच्या आई वडिलांनी सांगितलं की तुला आमच्यात खेळायला नाही घ्यायचं, बरोबर ना रे? ए थोडक्या जा चल इथून. दलबद्र्या तुला खेळायला नाही घेणार आम्ही. ए तुला जा बोलले ना, जा चल इथून. चला रे खेळायला. अरे तुला सांगितलं ना आमच्या पोरांमध्ये खेळायचं नाही. चल चालू पड इकडून. ये बाबा कुठे चालले? सावकाश. अरे बाळा, तुझ्या आईला बरं नाही ना, तिला दवाखान्यात घेऊन जातोय. हा आणि हे बघ, तुझं जेवण ठेवून दिलंय बाहेर, खाऊन घ्या. हा हो. आणि दुसरीकडे कुठे जाऊ नकस, घरातच बस. हो. हा ती पोरं मारतील बिरतील, जाऊ नका त्यांच्यात खेळायला. मग उगाच रडायला येतो तुला. येऊ. बाबा मला खाऊ ना. आणतो र. चला आपण भूताच्या तलावर पोहायला जाऊया, पण कोणाला सांगू नका. अरे माझा भाऊ ओरडल मला. अरे नाही नाही, कुणाच्या बाबाने ओरडत. चला आपण बघूया. ओ पाटील काका बाहेर या. ओ पाटील काका. ओ काका. ओ काका तुमचा बाबू आणि तो बारक्या भूताच्या तळ्या पवायला गेलेत. तुला काय करायचंय? तू कशाला कसा फोडतोयस? पण बाबू एकदा तुला सांगितलं ना मी. हा सांच्याला येतो तुझ्या घरला मी तुझ्या बापाला भेटायला. पण तो काका बाबू. आता गप गुमाना निघ, नाहीतर पोकळ बांबूचे फटके देऊन टाकीन. निघतो की नाही? बाबा बाबा पोरे पकड. हा मी तुला वाचवतो. पकड पकड पकड. सोडू नको. पाटलांना कोणीतरी बोला. घाबरू नको मी हाय इथे. अरे नामदेवा. हा अरे तुझ्या पोरानं काय झालं? काय केलं माझ्या पोरानं? काय नाही केलं. पण तुझ्या काय केलं पोरानं सांग मारू आधी. नको त्याला, सांग. मारू तू नको जाऊ नको, त्याला. बाहेर सांगितलं होतं ना. नका मारू नका त्याला. पाटील सोडा तुम्ही. नामदेव तुझ्या पोरानं माझ्या पोराचा जीव वाचविला. काय? तुमचा पोरगा देवासारखा देव आहे. उद्या कुठलंही काम लागलं तर मला सांगा. कुणी जर याला हात लावला तर गावामध्ये याचा तडगा बांधीन मी. नाही पोरा ये इकडं. अरे बाबा, मी तुला सांगितलं होतं ना घरातनं बाहेर जाऊ नका. मला वाटलं बाहेर पडून तर काहीतरी दुसरंच केलं असशील म्हणून रागावलो. तू चांगलं काम केलंस. ए पोरानो, तुम्ही आता माझ्या सोपानाला तुमच्यात खेळायला घ्याल ना? अरे घेणार की नाही? हा. ए आणि त्याला सांभाळायचं बरं का. चला या पाटील. चल. ओ भाऊ. ओ भाऊ, कुठं चाललात? शाळेत. अहो शाळा चालू आहे. गुरुजी पोरांना शिकवत्यात. दुसरं कोणी गुरुजी नाहीत. अहो मला माझ्या पोराला शाळेत टाकायचंय. पोराला शाळेत टाकत? हा
मग तुम्ही एकटे चालत नाही. पोरगा कुठे तुमचा? हा काय सोपान, ए सोपान, सोपान, ए सोपान. अहो जाऊन शोधा तिकडे कुठं गेलाय बघा. हा, हा, हा. मला इथं झाडू मारू होय, द्या. होय. सोपान, अरे लेका कुठे गेला होतास? हा, बाबा मी अख्खी शाळा बघितली, बघितलीस? खूप मजा आली. हरवा, मला बी या शाळेत टाका. या छेड टाकू ना. अरे मग त्यासाठीच तर आलोय ना. चल चल गुरुजींना भेटूया. चल लवकर ये. गुरुजी येऊ का आत? हा या बसा. बोला काय सेवा करू? गुरुजी मला माझ्या पोराला शाळेत टाकायचंय. अच्छा नवीन ऍडमिशन आहे का? होय. कुठे आहे मुलगा? हा काय, ये अरे ये सोपान इकडे ये ना. ये बघा. ये अहो अहो याला तर हात नाही आहेत. होय. काय नाव तुमचं? नामदेव सोरटे. हा नामदेवराव. हा. हे पहा तुम्ही याला हँडिकॅप म्हणजे अपंग मुलाची शाळा असते ना शहरामध्ये, तिथे याला ऍडमिशन द्या ना. नाही त्याला तुम्ही या शाळेत घ्या ना. मी पाया पडतो तुमच्या. अहो असं नका करू. घ्या ना त्याला शाळेत. अहो काका असं काय करताय? नाही जमणार. म्हणजे ज्या दिव्यामध्ये वात नाहीये तो दिवा जळणार कसा सांगा ना. म्हणजे याला हात नाहीयेत ना, मग हा इतर मुलांसारखा लिहू शकतो, अभ्यास करू शकतो, दप्तर भरू शकतो का? इतर मुलांसारखा हा करू शकतो का? गुरुजी तुम्ही काय बी करा, पण त्याला तुम्ही शिकवा. अहो इतर मुलांना शिकवता तसं याला बी शिकवा. काय अवघड आहे? अवघड आहे काका, अवघडच आहे ते. नाही म्हणजे अशा ह्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आम्हाला अनुभव नाहीये ना. एवढं सगळं करून सुद्धा मी जर याला ऍडमिशन दिलं तर मग पुढचं काय ना. म्हणजे खाण्याचं धुण्याचं कठीण आहे. नाही माझं ऐका ना गुरुजी. मी मेहनत घेतो ह्याच्यासाठी, पण तुम्ही ह्याला शिकवा. हे बघा तो शिकल, त्याची लई इच्छा आहे शिकायची. एक काम करा, तुम्ही उद्या इथं पाटील गुरुजी बसतात, हेडमास्तर आहेत ते, त्यांना भेटा. हा बर पाटील गुरुजींना उद्या येऊन भेटूया बाळा. हा बर गुरुजी येतो मी. लय उपकार झाले. येतो. चल बाळा चल. असं कसं? गुरुजी नमस्कार. नमस्कार. बसा बसा बसा. माझं नाव नामदेव सोरटे. काल आलो तो तुम्हाला भेटायला, पण हे गुरुजी म्हणले उद्या या, म्हणून आज आलो. ते माझ्या मुलाला तुमच्या शाळेत टाकायचं होतं. तुमच्या मुलाबद्दल मला गुरुजींनी सगळी कल्पना दिलेली आहे, म्हणून म्हणतो की त्याला कसं शाळेत घेता येईल. अशा मुलाला शाळेत घेणं बरं ठीक आहे. त्याला आणलंय सोबत? आणलंय ना त्याला सोबत. ये सोपाना बाळा, सोपाना ये इकडे ये. ये मोठं गुरुजी. नमस्कार गुरुजी. बेटा तू शाळेत येशील? हो गुरुजी, मला या शाळेत शिकायचंय. मनापासून अभ्यास करशील? हो गुरुजी. ठीक आहे, बाहेर बैस. बस बाळा बस. नामदेवराव, सोपनला शाळेत घेण्याबाबत मी माझ्या परीनं प्रयत्न करीनच. पण काय, आपल्या प्रयत्नाला माझ्या वरिष्ठांकडून नक्कीच अडथळा होईल. म्हणून आपण असं करूया, गावचे सरपंच किंवा पोलीस पाटील यांच्यापैकी कोणाकडूनही सोपनसाठी तुम्ही शिफारसपत्र घेऊन या. मग आपण पाहू पुढे काय ते. हा चालेल चालेल. बर तुम्ही काय म्हणला ना ते तसलं पत्र घेऊन येतो. हो हो येतो. सोपान उठ रे बाळा. आव हा मी काय म्हणते? काय म्हणतीस? माझी तब्येत जरा बरी नाही. आपण जर डॉक्टरकडे जाऊन येऊया. आता? मग कवा? नाही म्हणजे डॉक्टरकडे जाऊया, पण मला आता जरा गावात जायचं होतं एक पत्र आणायला. कशाचं पत्र? ते शिफारस पत्र. आता ते कशा पाहिजे? अगं आपल्या सोपानला शाळेत टाकायचं आहे ना, ते घेऊन गेलतो ना गुरुजींच्याकडं. ते म्हणले पोलीस पाटील सरपंच यांच्याकडनं तुम्ही पत्र घेऊन या. तुमचं ते पत्र बित्र राहू द्या. इथं माझी जीव जायची वेळ आली आहे. अगं तुम्ही मला आधी डॉक्टरकडे घेऊन चला.
अगं पण पोराची इच्छा आहे, मला वाटतं त्यानं शिकावं तर हे बघ तुला डॉक्टरकडे नेतो मी. ते मी आधी काय करतो, पत्र घेऊन येतो. आणि डॉक्टर आता थोडीच भेटणार आहे. या बघ ती माणसं गेली ना तर परत 2 दिवस जातील, मग शाळेत दाखल करायला वेळ जाईल. मी काय म्हणतोय, मी पटकन जातो. हा गेलो ना हा आलो, पत्र घेऊन मी येतो. तू काळजी करू नकस, मी पटकन येतो, तुला घेऊन जातो डॉक्टरकडं. राम राम सरपंच साहेब. राम राम. आज कशी काय वाट चुकलात? स्वपन कसं आहे? बरं आहे. ऐकलं स्वपन शाळेत घेऊन गेला होतास. होय. मग आता शाळेत नाही, त्यासाठीच तुमच्याकडे आलोय ना. गुरुजी म्हणले तुमच्याकडे जा आणि एक पत्र घेऊन या. कंच पत्र? ते काय, हा शिफारस पत्र द्या. अरे मी उद्या बाजारात जातो आहे, मास्तर बी जवळ राहत्यात. मी सावता भेटतो मास्तरला. अरे तू कप्पार काय होईल? पण आता दिलं तर लय बरं झालं. सावता भेटतो, तू काय बी काळजी करू नकस. तो हो मोर मी करतो ना. बर बर, तू काय बी काळजी करू नको बाबा, जा तू. अरे हातापायाची पोरं शिकणार, यात थोटकं शिकतं होय र. जरा बसतो, दमलोय रे. हा